शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवरती हार्दिक स्वागत आहे. तर आपला पोलीस आयुक्तालय म्हणजेच सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे भाग 4 पाहणार आहोत. तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे गणित म्हणजेच मॅथ्सशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण प्रश्न आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात. पाहूया त्याच्या या आपल्या भाग 4 मधील आपला हा प्रश्न पहिला. तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकतात. तर 1982 ते 2026 सालापर्यंत किती लीप वर्षे येतील, म्हणजे किती लीप वर्षांची संख्या असणार आहे 1982 पासून ते 2026 पर्यंत विचारलेलं आहे. तर लीप वर्ष म्हणजे काय असतं, ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो आणि जे जर शतकामध्ये असेल म्हणजे 400 800 1200 1600 तर त्याला 400ने भाग जात असेल तर ते देखील लीप वर्ष असतं बघा, शतकमध्ये असेल तर. तर आता 1982 नंतर जर तुम्ही पाहिलं तर कोणतं लीप वर्ष आहे, तर 1984 हे पहिलं, त्यानंतर 88, त्यानंतर 92, त्यानंतर 96 आणि 2000 असे हे 5 झाले 2000पर्यंत. आणि आता 2000च्या नंतरचे 2004, 2008, 2012, 2016, 2020 आणि 2024 म्हणजे टोटल किती झाले, हे 5 आणि हे 6 किती, एकूण 11 झाले बघा. तर लीप वर्ष विचारले 1982 ते 2026 पर्यंत. तर 2024 हे शेवटचं असणार आहे, कारण 2026 सालापर्यंतच विचारलेलं आहे, म्हणून एकूण 11 लीप वर्षे जे आहेत तर ते 1982 पासून ते 2026 सालापर्यंत येतील. ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 77. एका वर्षात जागतिक पर्यावरण दिवस व मदर तेरेसा यांची जयंती यामध्ये किती दिवसाचे अंतर आहे. तर या अगोदर आता तुम्हाला तर अजून खाली एक सूचना दिल्या बघा, हे 2 दिवस वगळून, म्हणजे हे 2 दिवस वगळून कोणते, पर्यावरण दिवस आणि मदर तेरेसा यांची जयंती, हे 2 दिवस वगळून त्यांच्यामध्ये एकूण किती दिवसाचं अंतर आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता जागतिक पर्यावरण दिन असतो, कधी असतो, 5 जूनला असतो बघा जागतिक पर्यावरण दिन. आणि मदर तेरेसा यांची जयंती जी असते तर ती असते 26 ऑगस्टला. म्हणजे तुम्हाला 5 जून ते 26 ऑगस्टपर्यंत किती दिवस येतात हे अगोदर काढावं लागेल आणि हे त्यातनं 2 दिवस वजा करावे लागतील. तर इथे बघा, तर आता हे 2 दिवस जर वजा करायचे तर 5 जून तर दिवस आपण सरळ काढला, तर जून महिन्याचे किती दिवस राहिले, 5 जून जर गेला तर एकूण 5 दिवस गेले, हे 25 दिवस राहिले. जुलै महिन्याचे हे 31 दिवस आणि ऑगस्ट महिन्याचे जर तुम्ही पाहिले तर 26 ऑगस्टला त्यांची जयंती असते, म्हणजे त्याच्या अगोदरचे मधला दिवस घ्यायचा, म्हणजे 25पर्यंतच घ्यायचे, कारण हे दोन्ही दिवस वगळून आपल्याला विचारलेलं आहे. तर यांची जर बेरीज केली 25 आणि 25 50, 50 आणि 31 81, म्हणजे 81 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ते 2 दिवस वगळून ह्या दोन्ही दिवसांच्या मध्ये एकूण 81 दिवसाचे अंतर असणार आहे बघा. जागतिक पर्यावरण दिन 5 जून व मदर तेरेसा यांची जयंती 26 ऑगस्ट यामध्ये एकूण 81 दिवसाचा फरक असणार आहे. तर आता काही विद्यार्थ्यांना हे दिवस कधी असतात हेच माहीत नसतं, तर त्यांनी एका प्रश्नामध्ये इथे तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत बघा. जागतिक पर्यावरण दिन हे तुम्हाला माहीत पाहिजे, त्यानंतर मदर तेरेसा यांची जयंती देखील माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकला असता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78. तर आता इथे काय दिले बघा, वडिलांचे व मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते. तर 6 वर्षानंतर वडिलांचे व मुलाचे वयाचे प्रमाण किती. तर आता वडिलांचे आणि मुलाच्या वयाचे प्रमाण किती सांगितलं आहे, 7:3 म्हटलेलं आहे बघा. तर त्यांचं वय जर आपण 7x आणि 3x मानलं, म्हणजे x प्रमाणात मानलं, वडिलांचं 7x मुलाचं 3x, दोघांचा गुणाकार किती सांगितला आहे, 756 सांगितलं आहे बघा. 756 दोघांचा गुणाकार सांगितलेला आहे. 7 हे किती होतं, 21x वर्ग होतं. 21x वर्ग बरोबर 756. हे 21 इकडून गुणाकारात इकडे जर भागाकारात गेलं 21 तर किती येतं, 21 त्रिक 63, उरले 12 वरून घेतले 6, 21 अंक 26 असे, म्हणजे उरतं 36. x वर्ग बरोबर किती आलं, 36 आलं. तर आता x वर्ग बरोबर 36 असेल तर मग x बरोबर किती येणार आहे, 6 येणार आहे. वडिलांचं वय आपण किती मानले, 7x, 7 चकून किती झालं वडिलांचं, हे
42 झालं आणि मुलाचं 3x 3 संग 18 झालं. म्हणजे हे सध्याचे त्यांची वय आले. आपल्याला काय विचारले 6 वर्षानंतर विचारले. बघा 6 वर्षानंतर वडिलांचं 42 आणि 6 किती होईल 48 आणि मुलांचं 18 आणि 6 किती होईल हे 24 होणार आहे. आता दोघांचा रेशो जर काढला 24 1 24 24 2 48 म्हणजे 2:1. हा सध्याचं त्यांचं म्हणजे मुलाचं प्रमाण जे आहे वडिलांचं आणि मुलाच्या वयाचं 2:1 असणार आहे. सध्याचं विचारलं आहे बघा. तर 2:1 तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79. एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी वाजणार. जेव्हा असा तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा एकच लक्षात घ्यायचं, जे काही तुम्हाला सेकंद दिलेत प्रत्येक किंवा घड्याळाचे टोल देखील असं विचारतात प्रश्नामध्ये बघा. तर आता इथे चौकातील सिग्नल आहेत बघा. एक 48 सेकंदाने, दुसरा 72 आणि तिसरा 108 सेकंदाने, म्हणजे असे वाजतात. तर असं जेव्हा असं तेव्हा काय करायचं, हे जे दिले 48 त्याप्रमाणे हे 72 आणि हे किती दिले 108, या तिघांचा काय करायचं सुरुवातीला लसावी काढायचा आणि जेवढा लसावी येईल ना तेवढ्या सेकंदानं तेवढे सेकंद त्याचं उत्तर, म्हणजे तेवढ्या सेकंदाने पुन्हा ते जे आहे तर ते परत त्यावेळेस वाजणार असतात. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 48 72 108, तर आता अवयव पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता. त्यापेक्षा जी मोठी संख्या असते त्याचा पाडाचा म्हणायचा बघा. 108 चौक जर तुम्ही केलं तर 432 येतं आणि 432ला जर 48ने भागलं तर 7चा भाग जातो आणि 72ने भागलं तर 6चा भाग जातो. ह्या दोघांनी पूर्ण भाग जाणारी आणि 108ने भाग जाणारी 108च्या पटीतील 432 संख्या येते, म्हणजे 432 जो आहे तर यांचा लसावी असणार आहे. आता 432 एवढे सेकंद जे आहे तर एवढ्या सेकंदानंतर ते टोल वाजणार आहेत. मग त्याला जर मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर भागिले 60 करावं लागेल. बघा 432 भागिले 60 जर केलं तर किती येतं बघा. 6 7 42 म्हणजे 420 उरले किती 12 वरून घेतले 0 60 2 120 म्हणजे 7.2 हे उत्तर आलं. तर आता हे 7.2 सेकंद आपण म्हणू शकतो का नाही, तर हे 7 मिनिट आले आणि वर 0.2. आता 0.2ला तुम्हाला जर मिनटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणवले तुम्हाला 60 सेकंद करावं लागेल. 60 2 120 120 म्हणजे 12 म्हणजे 7 मिनिट आणि वर 12 सेकंद एवढं जे आहे तर ते घड्याळ जे आहे तर ते म्हणजे तेवढ्या मिनिटांनी ते टोल पुन्हा वाजतील 7 मिनिट 12 सेकंदांनी. तर आपल्याला वेळ काय दिले 8 वाजून 20 मिनिट, त्याच्यामध्ये 7 मिनिट 12 सेकंद ॲड करा म्हणजे 8 वाजून 27 मिनिट 12 सेकंदांनी पुन्हा ते एकत्रित वाजतील सिग्नल 8 वाजून 27 मिनिट 12 सेकंदांनी. कारण आपलं 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदललेले दिलं होतं म्हणून त्याच्यापुढे 7 मिनिट 12 सेकंद जावा, तुम्हाला ॲन्सर तुमचं मिळून जाईल, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. बघा 12 15 18 व 27 या चारही अंकांना भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती. तर आता ह्यासाठी आता तुमच्याकडे दोन, आता तुम्हाला काय करावं लागेल, एकतर ह्या सर्वांचे पाडेपाठ असले पाहिजे तुमचे. जर पाडेपाठ असेल तर लवकर तुम्ही प्रत्येक संख्येला घेऊन भाग घालू शकता. तर ही जी आहे तर ती थोडी वेळ खाऊ पद्धत आहे. तर काय करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या चारही संख्येचा लसावी काढायचा. तर आता ह्या 4 संख्येचा जर तुम्ही अवयव पद्धतीने काढा किंवा कसंही काढा, जर लसावी काढला तर तो किती येतो, तर तो लसावी येतो 540. तर लसावी काढणं तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्ही पोलीस भरतीचे पेपर देता बघा. 540 हा लसावी येतो. काय करायचं आता काय म्हणले, ह्या चारही अंकांनी भाग जाणे सर्वात मोठी 4 अंकी संख्या. तर आता आपल्याला माहीत नाही कोणत्या संख्येला भाग जातो ह्या मी दिल्या पर्यापैकी. तर सर्वात मोठी 4 अंकी संख्या घ्यायची. किती असते 9999. ह्याला काय करायचं, हा जो लसावी आला त्याने भाग घालवायचा, म्हणजे 540ने भाग घालवायचा. आता ह्याला जर तुम्ही भाग घालला तर ह्याचा पूर्ण भाग जो आहे तर तो 18ने भाग बसतो बघा. एकूण 540चा जर तुम्ही भाग घालला 18ने भाग बसतो आणि बाकी जे आहे तर ती 279 उरते. म्हणजे हे जर तुम्ही भागून 9999 540ने जर भागलं ह्यांच्या लसावीने तर 18 पूर्णांक येते आणि बाकी 500 म्हणजे 279 उरते. तर जेवढी काही बाकी उरलेली आहे ना
ती बाकी ह्या 9,999मधून वजा करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. तर 9,999 सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे. त्यातून बाकी किती आली ती 279 आली ती. बघा वजा बाकी जर केली तर 2 9तनं 2 गेले 7 909 9,720 हे तुमचं उत्तर असणार आहे. बघा 9,720 कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि असं जर तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रत्येक संख्येचं तुमचे तो पाडे आता 30पर्यंत तोंडपाठ पाहिजेत, तर ते जर असेल तर तुमचं म्हणजे स्पीड जी कॅल्क्युलेशन आहे ते फास्ट होईल. बघा ह्या प्रत्येकाला तुम्ही भाग घालून बघा या 4 संख्येनं तसं देखील उत्तर काढू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. तर बघा काय दिले, पाणी 221 डिग्री फॅरनहाईट किंवा 100 डिग्री सेल्सिअस या तापमानाला उकळते व 32 डिग्री फॅरनहाईट किंवा 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला गोठते. आज सोलापूरला तापमान 35 डिग्री सेल्सिअस असेल तर आजचे तापमान खालीलपैकी किती असेल. म्हणजे आपल्याला डिग्री सेल्सिअसचं तापमान दिले ते फॅरनहाईटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो बघा. तर दिलेलं टेम्परेचर काय आहे सोलापूरचं 35 डिग्री फॅरनहाईट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे 35 डिग्रीचं सेल्सिअसमध्ये दिले ते फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फॅरनहाईट -32/9 बरोबर सेल्सिअस भागिले 5 हा सूत्र असतं. तर आता F - 32 बरोबर काय येणार, हे 9 भागाकारात तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 9 गुणुले सेल्सिअस किती आहे 35, म्हणजे 9 गुणुले 35 भागिले 5ला भागिले 5 5 एके 5 5 7 35 9 7 किती 63. म्हणजे F - 32 बरोबर हे 63 आलं. हे -32 तिकडे +32 होईल. F बरोबर 63 + 32 म्हणजे 63 आणि 32 केल्यावर किती येतं 95. म्हणजे 95 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच 35 डिग्री सेल्सिअस हे याचं उत्तर असणार आहे 95 डिग्री फॅरनहाईट. तर बघा जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. फक्त फॉर्म्युला मागाशी सांगितलेलं तेवढा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. एका उमेदवाराला एका अंकास 25ने गुणाकार करायला सांगितले होते. त्याने चुकून 25ने गुणण्याऐवजी काय केलं 52ने गुणाकार केला. त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा 324ने जास्त आले होते. तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करायला सांगितले होते. तर जेव्हा असे अदलून बदलून हे गुणाला सांगितलेलं आणि त्याने हे गुणलं असे जेव्हा तुम्हाला प्रश्न येतात तेव्हा ह्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. बघा हा आकडा किती आहे 25 आणि हा किती आहे 52. ह्याचा डिफरन्स घ्यायचा 25 आणि 52. म्हणजे चुकून डिफरन्स किती पडला तर 27चा डिफरन्स पडला. बघा 25 आणि 52मध्ये कितीचा फरक आहे 27चा फरक आहे. तर हा डिफरन्स पडला. तर ह्या डिफरन्सामुळे काय झालं उत्तरामध्ये उत्तर 324नं जास्त आलं. मग आता हे काय करायचं 324 जे आहे तर त्याला ह्या 27ने भागून टाकायचं. 27ने जर तुम्ही भागावला 27 एक्के 27 उरले 5 वरून घेतले 4 27 दोन्ही 54 किती येतं 12. 12 कशामध्ये दिले ऑप्शन एमध्ये दिले तेच तुमचं उत्तर असेल. तर ही शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. बघा जेवढा डिफरन्स आहे आणि कितीने फरक पडला हे तुम्ही आता कॅल्क्युलेट देखील करू शकता. बघा 25नं जर 12ला गुणलं 25 12 300 आणि 27नं जर म्हणजे किती चुकून 52 गुणले ना 52 गुणिले 12 जर केलं तर किती येतं 624 येतं. दोघांचा डिफरन्स बघा 300 आणि 624चा किती आहे 324. म्हणजे काढलेलं आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे. म्हणजे हे ते अंक जो आहे तर कशाला गुणलेला आहे त्यांनी 12 या संख्येस गुणलेलं आहे. फक्त शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या. दोघांचा फरक घ्यायचा आणि त्याने ह्या कितीने फरक पडला आहे त्याला भागायचं तुमचं उत्तर निघून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या पाळत असतो. डोक्यांची एकूण संख्या त्यांनी मोजली तर 48 व पायांची एकूण संख्या 140 असते. तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या असतील. म्हणजे आता हे 2 पायाचे प्राणी कोंबड्या आणि 4 पायाचे प्राणी गायी यांची एकूण संख्या तुम्हाला दिलेली आहे 48 आणि त्यात सगळ्यांची तुम्हाला पायांची संख्या देखील दिलेली आहे 140. तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या आहेत हे तुम्हाला काढायचं आहे. तर यासाठी 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो बघा. तर गणितात दिल्याप्रमाणे डोक्यांची संख्या दिलेली आहे 48 आणि पायांची संख्या दिलेली आहे 140. आता 4 पायांचे प्राणी म्हणजेच गायी यांची संख्या काढायचा फॉर्म्युला असतो. काय असतो पायांची संख्या
वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 4 पायांचे प्राणी बरोबर पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तर आता म्हणजे 4 पायाचे प्राणी काय आहे, यात गायी आहे, म्हणजे पायांची संख्या 140 वजा डोक्यांची दुप्पट 48 दुनी 96 भागिले 2 वजा बाकी येते 44, 44 भागिले 2 22 दुनी 44, म्हणजे गायींची संख्या आपल्याला मिळाली 22. तर यावरून तुम्ही कोंबड्यांची संख्या काढू शकता. मग कोंबड्यांची संख्या काय, एकूण डोकी मधून गायींची संख्या वजा करावी लागेल. एकूण आहेत 48, त्यामधून हे 22 गायीची संख्या गेली तर राहिली 26, म्हणजे 26 कोंबड्या त्याच्याकडे असणार आहेत आणि 22 गायी. जर 4 पायाचे प्राणी गायी जर विचारले असते तर 22 आला, तर आपल्याला कोंबड्या विचारले म्हणून 26 उत्तर येणार. तर कोंबड्यांची संख्या 26 जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 84. तर काय दिलेलं आहे, एका वायरला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या 56 सेंटीमीटर आहे. त्याच वायरला चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असणार आहे. बघा, एक अशी वायर होती, त्याला त्याने काय केलं, सर्कल केलं, असं सर्कल केलं, तेव्हा त्याची ही त्रिज्या किती झाली, तर ही 56 झाली. तर आता त्याच वायरला आपल्याला काय करायचं आहे, चौरस करायचं आहे. तर चौरस केल्यास क्षेत्रफळ हे आपल्याला काढायचं आहे. तर काय करावं लागेल, आपल्याला अगोदर ह्या 56 सेंटीमीटर दिलेल्या वर्तुळाचा परीघ काढावा लागेल. ह्याचा परीघ बरोबर ह्याचा परीघ हा सेम असणार आहे, कारण तेवढ्याच वायरचं आपल्याला चौरस बनवायचं आहे. मग परीघ काढल्यानंतर आपल्याला हे बाजू भेटेल आणि बाजूवरून आपण बाजूच्या वर्गावरून आपण हे चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, ही 56 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे, वायर आहे. त्याचा परीघ काय असतो वर्तुळाचा, 2πr, म्हणजे 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r 56 सेंटीमीटर दिलेला आहे. 7 एके 7, 7 8 56, 22 दुनी 44 आणि 44 8 252. परीघ जो आहे तर तो 352 सेंटीमीटर जो आहे तर तो आलेला आहे. तर आता यांचीच काय करायचं, आपल्याला चौरस बनवायचा आहे. मी आता चौरस बनवायचा आहे. तर चौरसाचा परीघ बरोबर हा ह्या जेवढा सर्कल आहे त्याचा परीघ एकच असणार आहे. आणि चौरसाचा परीघ बरोबर काय असतं, 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले बाजू बरोबर आपल्याला माहिती आहे परीघ 352 आलेला आहे. मग बाजू बरोबर काय येईल, हे 4 352ला भागाकारात जाईल. 4 8 32 उरले 3, 4 8 32, म्हणजे काय आला 88 सेंटीमीटर. म्हणजे ही काय आली, वर्तुळाची चौरसाची बाजू आली. चारही बाजू समान असतात. 88 करा इथे, 88 88 88 आणि 88, हे चारही बाजूला 88 आलं. मग आता क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग असतं. बाजू किती आहे 88, 88चा वर्ग केला तर किती येतो, 7744 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर याचं क्षेत्रफळ असणार आहे 7744, हे लक्षात ठेवा. तर 7744 तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तसेच तुम्हाला जर काही शंका वाटत असेल बाबा अजून कसा व्हिडिओ बनवावा किंवा एक्सप्लेनेशन कसं हवं आहे, याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. वीर आणि आदित्य शाळेतून घरी जाण्यासाठी पायी चालण्यासाठी सुरुवात केली. मग शाळेतून घरी जाण्यासाठी वीर आणि आदित्य चालत चालत निघाले. आदित्यचा वेग होता प्रति तास 3 किलोमीटर, तर वीरचा प्रति तास वेग काय होता, 3.75 किलोमीटर होता. आदित्यपेक्षा वीर 30 मिनिटाने अगोदर घरी पोहोचला. तर शाळा व घरच्या मध्ये, मग शाळा आणि घर यामध्ये अंतर किती आहे. आता 2 मित्र आहेत, वीर आणि आदित्य, शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेले आहेत. 3चा वेग 3 किलोमीटर प्रति तास जो वेग आहे तर तो आहे आदित्यचा आणि 3.75 आहे वीरचा. तर आता वीरचा आता वेग जास्त असल्यामुळे काय, तो वीर जो आहे तर तो 30 मिनिटे अगोदर पोहोचतो आदित्यपेक्षा. तर आपल्याला काय काढायचं आता, यावरून दोघांच्या घरामधील अंतर म्हणजे शाळा आणि घरामधील अंतर काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, आदित्यचा वेग काय आहे 3 किलोमीटर प्रति तास व वीरचा वेग दिलेला आहे 3.75 किलोमीटर प्रति तास. मग आदित्यला लागणारा वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग असतं. अंतर आपण जर डी मानलं तर आणि वेग माहिती आहे आपल्याला आदित्यचा 3 आहे, मग D/3 हे म्हणजे डी अंतर शाळा ते घर आपण डी मानलं, मग D/3 हे आदित्याचा लागणारा वेळ आला. त्याप्रमाणे वीरला लागणारा वेळ काय असणार आहे, अंतर भागिले वेग हाच फॉर्म्युला असतो. अंतर आपण डी मानलेला आहे आणि वीरचा वेग किती आहे 3.75 आणि वेळेतील फरक दिला आहे बघा. वीर जो आहे तर तो आदित्यपेक्षा 30 मिनिटं अगोदर पोचतो. मग 30 मिनिट म्हणजे ह्याला जर तासामध्ये कन्वर्ट केलं 30 भागिले 60
म्हणजेच 1/2 म्हणजे 0.5 किंवा अर्धा तास जे आहे तर तो वेळेतील फरक आहे. तर आता आपण असं लिहू शकतो, वेळेतील फरक माहिती आहे म्हणजे आदित्यला लागणारा वेळ D/3 वजा वीरला लागणारा वेळ D/3.75 यांचा फरक किती आहे 0.5. कारण आदित्यला वेळ जास्त लागतो म्हणून त्याचा अगोदर आपण घेतलेला आहे. आता ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा. D गुणवले 3.75 म्हणजे 3.75D वजा 3 गुणवले D 3D भागिले यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 11.25 बरोबर आहे 0.5ला 0.5. तर आता हे ह्यांच्यातून 3.75मधून 3D गेले, राहिले किती 0.75D राहणार आहे. किती 0.75D बरोबर 0.5 गुणुले 11.25 म्हणजेच D बरोबर काय येणार आहे 0.5 गुणुले 11.25ला हे 0.75 भागाकारात जाईल. तर हे जर सॉल्व केलं तुम्ही तर ते किती येतं आता 25 2 50 म्हणजे 0.2 25 3 75 0.3 आणि परत 11.25 गुणुले 0.2 भागिले जर 0.3 केलं तर येतं 7.5. बघा 7.5 किलोमीटर जो आहे तर ते अंतर असणार आहे घर आणि शाळा यामधील हे अंतर असणार आहे. लक्षात ठेवा किती 7.5 किलोमीटर. तर इथे पर्यायामध्ये दिलेलं नव्हतं त्यामुळे इथे तर थोडं करेक्शन होतं 7.5 किलोमीटर करा 7 नाही तर 7.5 किलोमीटर जे आहे तर याचं उत्तर असणार आहे. तुम्ही करून देखील बघू शकता 7.5 किलोमीटर येतं. पर्यायामध्ये थोडं प्रिंटिंग मिस्टेक होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. एक रेल्वे प्रति तास 45 किलोमीटर वेगाने पळते. म्हणजे रेल्वेचा वेग दिलेला आहे प्रति तास 45 किलोमीटर. 130 मीटर लांबीच्या रेल्वेगाडी म्हणजे रेल्वेची लांबी पण दिली आहे 130 मीटर. 130 मीटर लांबीची रेल्वेगाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते. तर त्या पुलाची लांबी किती. म्हणजे एक पूल ओलांडण्यासाठी 130 मीटर लांबीच्या रेल्वेगाडीला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर 30 सेकंद एवढा वेळ लागतो आहे. तर त्यावरून आपल्या पुलाची लांबी काढायची. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे रेल्वेची लांबी दिलेली आहे 130 मीटर. मग वेळ पूल ओलांडण्यासाठी तिला किती लागतो 30 सेकंद लागतो आणि पुलाची लांबी माहीत नाही म्हणून आपण x मानू आणि रेल्वेचा वेग देखील दिलेला आहे 45 किलोमीटर तास म्हणजे गुणुले 5/18 केलं तर तो मीटर पर सेकंदमध्ये येईल. आता डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर काय असतं स्पीड इंटू टाईम म्हणजे वेग गुणुले वेळ असतं. अंतर बरोबर काय असणार आहे रेल्वेची लांबी अधिक या पुलाची लांबी म्हणजे 130 अधिक x बरोबर स्पीड किती आहे 45 गुणुले 5/18 आत्ताच आपण लिहिलेला आहे आणि टाईम किती आहे 30 सेकंद दिला आहे म्हणजे गुणुले 30. तर आता इथे जर तुम्ही भाग घालला 9 1 9 9 2 18 9 5 45 बे की बे 15 2 30 राहिलं किती 5 5 25 आणि 25 गुणुले 15 केलं तर किती येतं तर 375 येतं. म्हणजे हे 375 आलं म्हणजे 130 अधिक x बरोबर 375. x बरोबर काय होणार हे 375मधून 130 वजा होणार म्हणजेच किती येईल 245 मीटर येईल. म्हणजे x बरोबर काय आलं 245 आलं. x बरोबर काय म्हणलेलं आपण पुलाची लांबी तर 30 किती येणार आहे 245 मीटर येईल. तर 245 मीटर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. प्रति तास 3 किलोमीटर वेग असणारे एका नदीत प्रवाहाच्या विरुद्ध 42 मिनिटात 7 किलोमीटर पळणाऱ्या नावेचा थांबलेल्या पाण्यात वेग किती असेल. म्हणजे इथे आपल्याला काय दिलं आहे एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्धचा वेग दिलेला आहे. बघा 7 म्हणजे 42 मिनिटात 7 किलोमीटर जाते ती प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाचा देखील वेग दिलेला आहे प्रति तास 3 किलोमीटर वेग दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आता ह्या नावेचा थांबलेल्या पाण्यातील वेग किती आहे काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे पहा नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग दिलेला आहे किती 7 किलोमीटर पर 42 मिनिट. तर आता हे जर तासामध्ये कन्वर्ट केलं तर 42 भागिले हे मिनिट भागिले 60 येणार. म्हणजे हे 60 आहे ते तिकडे वर जाणार म्हणजे 7 गुणुले 60 भागिले 42 7 1 7 7 चौकोन 42 6 1 6 6 10 60 म्हणजे किती आलं हे 10 किलोमीटर प्रति तास. हा प्रवाहाच्या विरुद्धचा वेग आला बघा नावेचा 10 किलोमीटर पर तास. मग आता प्रवाहाचा वेग दिलेला आपल्याला 3 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे प्रवाहाचा वेग. तर आपल्याला काय काढायचं आहे थांबलेल्या पाण्यातील नावेचा वेग. आता थांबलेल्या पाण्यातील नावेचा वेग काय असणार आहे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग अधिक प्रवाहाचा वेग. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध नावेचा वेग किती होता 10 होता आत्ताच आपण काढला आहे आणि प्रवाहाचा वेग किती होता 3 म्हणजेच हेच थांबलेल्या पाण्यातील नावेचा वेग असणार आहे 10 अधिक 3 किती 13 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला असं जर विचारलं असतं
तर म्हणजे प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग किती आला असता, तर हे 13 प्लस अजून 3 ॲड झाला असतं, म्हणजे 16 किलोमीटर प्रति तास आला असतं प्रवाहाच्या दिशेने. तर आपल्याला संत पाण्यातील वेग विचारला आहे म्हणून हे 10 अधिक 3 13 किलोमीटर प्रति तास याचं उत्तर असणार आहे. तर 13 किलोमीटर प्रति तास हे तुम्हाला पर्याय क्रमांक 1मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. एका मैदानाची लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. या मैदानाला 20 सेंटीमीटर लांबीची व 10 सेंटीमीटर रुंदीची फरशी बसवायची आहे. एका फरशीची किंमत 5 रुपये आहे. तर संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशीची किंमत किती? तर आता सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, हे जेवढं मैदान आहे त्याचं क्षेत्रफळ काढून त्याला हे फरशीच्या क्षेत्रफळाने भागावं लागेल, म्हणजे तुम्हाला एकूण किती फरशा बसवायच्यात हे मिळेल. आणि जेवढ्या फरशा बसवायच्यात त्याला जर तुम्ही 5 रुपयाने गुणलं तर तुम्हाला तुमचं किती रुपये लागणार आहेत फरशाला हे याचं उत्तर निघून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, आता हे 25 मीटर म्हणजेच किती, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं, म्हणजे 25 गुणिले 100 जर केलं तर हे किती आलं, 2500 सेंटीमीटर आलं. आणि 16 मीटर म्हणजे 1600 सेंटीमीटर आलं. मग मैदानात क्षेत्रफळ बरोबर काय असतं, लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 2500 सेंटीमीटर, रुंदी आहे 1600, म्हणजे हे किती येतं, 40 लाख सेंटीमीटर वर्ग येतं बघा हे क्षेत्रफळ. आता एकूण लागणाऱ्या फरशा काय, अगोदर फरशी क्षेत्रफळ काढायचं बघा. फरशी क्षेत्रफळ काय असतं, 20/10ची फरशी आहे सेंटीमीटर, म्हणजे 20 गुणिले 10 लांबी गुणिले रुंदी म्हणजे 200 सेंटीमीटर वर्ग हे फरशीचं क्षेत्रफळ आलं. मग आता एकूण लागणाऱ्या फरशाबरोबर काय असतं, मैदानाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. मैदानाचं आहे 40 लाख भागिले फरशीचं आहे 200. 2 शून्याला हे 2 शून्य गेल्या, राहिल्या किती, 40,000 भागिले 2 म्हणजेच 20,000. 20,000 एवढ्या फरशा ज्या आहेत तर तुम्हाला ह्या मैदानाला बसवण्यासाठी लागणार आहेत. मग एका फरशीची किंमत जर 5 रुपये आहे तर मग 20,000 फरशांची किंमत किती असणार आहे, 20,000 गुणिले 5 म्हणजेच 1 लाख रुपये. 1 लाख रुपये जी आहे तर ती एकूण फरशाची किंमत येईल, तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 1 लाख रुपये तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. तर बघा, एका मैदानावर पूर्ण खेळाडू संख्येने हँडबॉलचा सामना चालू होता. सामन्यावर पंच देखरेख करत होते. मैदानात एकूण पायांची संख्या किती असेल? तर हँडबॉलचा सामना चालू होता असं म्हटलेलं आहे एक पूर्ण खेळाडू सहित. तर आता तर हँडबॉलच्या सामन्यामध्ये इकडचे 7 खेळाडू आणि इकडचे 7 खेळाडू, एकूण किती झाले, हे 14 खेळाडू बघा प्रत्यक्ष मैदानावर आहेत. आणि एक पंच आहे, म्हणजे 14 ने किती, 15 व्यक्ती आहेत. मग 14 ने 1 15, 15 दोन्ही किती, पाय झाले 30 झाले. मी पायांची संख्या विचारली आहे फक्त हँडबॉलच्या मैदानात एकूण पूर्ण खेळाडू आणि अंपायर सहित, म्हणजे 30, 15 दोन्ही 30. एका माणसाला 2 पाय असतात, हे माहितीच आहे तुम्हाला. 15 दोन्ही 30 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. भारताच्या राजमुद्रावर उपलब्ध प्राण्याच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचे उत्तर किती येईल? तर बघा, भारताच्या राजमुद्रावर एकूण प्राणी किती असतात, 4 असतात. हत्ती, घोडा, बैल आणि सिंह असे 4. आणि ऑलिम्पिक गोल किती असतात, असे तुम्ही जर पाहिले असेल तर असे 5 जे आहे तर ते ऑलिम्पिक गोल असतात, म्हणजे गुणिले 5. 4 पंचे किती येईल, 20. यांचा गुणाकार विचारलेला आहे, तर तो ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. बुद्धिबळ पटावरील चेसबोर्ड म्हणजे चेसबोर्डवरील एकूण सैनिकांची संख्या, म्हणजे पेदी जी असतात, पेदी सैनिकांची संख्या व प्राण्यांची संख्या यांचा गुणाकार किती? तर आता तुम्ही जर पाहिलं चेसवरती तर एकूण असा चेस बघा, इकडे 8 असतात पेदी आणि इकडे 8 असतात. 8 दोन्ही किती झाले, हे 16 पेदी झाल्या किंवा सैनिक झाले. आता प्राणी जर तुम्ही पाहिलं तर हत्ती, घोडा, उंट, पण हत्तीला जे आहे तर ते प्राण्यामध्ये धरत नाहीत, तर त्याला जे म्हणजे चतुरंग म्हणजे त्याच्यावर बसलेला असतो, म्हणजे सुरुवातीला जुन्या काळात त्याला प्राण्यावर धरत नव्हते हत्तीला बघा. तर हत्ती सोडून इकडं पाहिलं तर इकडे उंट, घोडा, इकडे उंट, घोडा, इकडे उंट, घोडा, इकडे उंट, घोडा, म्हणजे 2 2 2 2 किती झाले, 8 झाले. म्हणजे हे 8 प्राणी, म्हणजे जुन्या काळाच्या पद्धतीने जर गेलं तर 16 8 किती, 128. म्हणजे एवढा गुणाकार जो आहे तर तो प्राण्यांचा आणि पेदींचा, सैनिकांच्या संख्येचा असणार आहे बुद्धिबळाच्या पटावरील. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 128 तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 92, 1.26 मीटर व्यासाचे एक वर्तुळ 500 वेळा फिरल्यास किती अंतर कापेल? तर आता व्यास दिला आहे वर्तुळाचा, त्यावरून तुम्हाला परिघ काढावं लागेल आणि जेवढा परिघ येईल त्याला तुम्ही 500 जर गुणलं तर तुम्हाला एकूण अंतर आहे तर ते मिळून जाईल. तर बघा, वर्तुळ दिलेला आहे, त्याचा परिघ आहे 1.26 मीटर. परिघ बरोबर काय असतं? पाय गुणिले डायमीटर डी, 22/7 गुणिले डायमीटर 1.26. तर हे परिघ आला. आता काय म्हणले आपल्याला? 500 वेळा फिरवले तर एकूण फेरे किती, म्हणजे 500 वेळा फिरवले म्हणजे 500 फेरे घ्यायचे तर ते किती अंतर कापेल? मग अंतर बरोबर काय सूत्र असतं? एकूण काप घेणारे फेरे गुणिले परिघ. फेरे सांगितलेत 500, परिघ आहे 22/7 गुणिले 1.26. तर आता ह्या दोन शून्यानं जर तुम्ही इथे जर पॉईंट घालला तर हे 126 राहील. म्हणजे काय येईल? 5 गुणिले 22 गुणिले 126 भागिले 7 येईल. 7 ते 7 19 7 126 आणि 22 पंचे ही किती? 110. 110 गुणिले 19 केलं तर येतं 1980. म्हणजे अंतर आपल्याला भेटून जाईल 1980 मीटर. तेच आपल्याला काढायचं होतं, किती अंतर येईल ते. तर 1980 मीटर तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93, 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती? तर आता याचं एक्सप्लेनेशन आपण इथे पाहूयात. तर आता इथे पहा, 200 ते 299 दरम्यान आपण अगोदर काढूया. आपल्याला 200 ते 400 दरम्यानच्या काढायत. तर 200 ते 299 दरम्यान 4 हा अंक एकक स्थानी किंवा दशक स्थानी एकदाच येणाऱ्या अगोदर संख्या शोधावं लागतील. म्हणजे एकक स्थानी पण 4 असतो आणि दशक स्थानी पण असतो, कारण 3 अंकी संख्या ही. तर आता एकक स्थानी 4 असलेल्या संख्या बघा, 204, 214, 224, 234, 254, 264, 274, 284, 294 अशा 9 संख्या आणि 244 वगळी, कारण 4 2 वेळेस आलेला आहे, कारण त्यात 4 दोनदा आलेला आहे. त्याप्रमाणे आता पुढे पहा, दशक स्थानी 4 असलेल्या संख्या 240, 241, 242, 43, 45, 46, 47, 48, 49 म्हणजे ह्या देखील 9 संख्या आणि 244 वगळी, म्हणजे एकूण किती संख्या आल्या? 200 ते 299 मध्ये 9 अधिक 9 ह्या एकूण 18 आल्या, एकक आणि दशक स्थानी 4 असणाऱ्या. आता त्याप्रमाणे 300 ते 399 दरम्यान बघूया. तर वरील प्रमाणे येथेही किती येणार आहेत? 18 संख्या येणार आहेत. म्हणजे उदाहरण 304, 314 आणि 340, 341 एकक स्थानी आणि दशक स्थानी असणाऱ्या. आणि 400 ही एक संख्या आहे बघा, यामध्ये 4 एक दिलेला आहे. मग 4 हा अंक एकदाच आला आहे, म्हणजे ही एक संख्या. म्हणजे एकूण किती होणार आहेत मग आता? तर एकूण संख्या त्या अगोदरच्या 18, 200 ते 299 मधल्या आणि 300 ते 399 मधल्या 18 आणि 400 मधली एक. 18 18 36 आणि किती? 37. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 37 येणार आहे. एकूण 37 हे 4 असतील. तर 37 ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94, रोहित, विराट व सूर्यकुमार यांनी मिळून 228 धावा केल्या. जर विराटने सूर्यकुमारपेक्षा 12 धावा जास्त केल्या व सूर्यकुमारने रोहितपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर रोहितने किती धावा केल्या हे आपल्याला काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे बघा, रोहित, विराट व सूर्यकुमार या तिघांनी मिळून 228 धावा केलेल्या आहेत. रोहितची धावसंख्या काढायची म्हणून ती रोहितची धावसंख्या x मानू. आता सूर्यकुमारने काय केले? रोहितपेक्षा 9 धावा ज्या आहेत तर त्या कमी केलेल्या आहेत. मग सूर्यकुमारची धावसंख्या काय येणार आहे? रोहितपेक्षा 9 कमी, म्हणजेच x वजा 9 येईल. आता विराटने काय केले? सूर्यकुमारपेक्षा 12 धावा जास्त केल्या. मग विराटची धावसंख्या काय? सूर्यकुमारची धावसंख्या प्लस 12, सूर्यकुमारची आहे x वजा 9 आणि हे अधिक 12 धावा जास्त केल्या, म्हणजे x अधिक 3. x अधिक 3 ही काय आली? विराटची धावसंख्या आली. तर आता तिघांनी मिळून धावसंख्या 228 केलेल्या आहेत. मग आता रोहितची धावसंख्या x अधिक विराटची x अधिक 3 आणि सूर्याची x वजा 9. ह्या तिघांची बेरीज किती? 228 दिलेली आहे. मग 3x आणि हे 9मधून 3 गेले, वजा 6 राहिले. मग 3x वजा 6 बरोबर हे 228 आलं. मग 3x बरोबर काय येणार? हे 28मध्ये हे अधिक 6 होईल, म्हणजे 234 होणार आहे. 28 आणि 6 आणि हे 3 इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात जाईल. मग x बरोबर 234 भागिले 3. 3 7 21 उरले 2, 3 8 24. मग किती आलं? 78. काय आलं? x बरोबर 78, जे की आपण रोहितची धावसंख्या मानलेली होती तेच आपल्याला काढायचं होतं. तर 78. तर हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, त्याच प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95, एका व्यक्तीने त्याचे
2,000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयाचा होता. तर बघा आता इथे मुले उत्तर काढतात आणि फसतात. इथे काय पहिला हप्ता विचारला नाही तर दुसरा हप्ता विचारले, फक्त एवढं लक्षात घ्या. तर आता कसं काढतो आपण हे. तर बघा त्याने घेतलेले एकूण कर्ज किती आहे, ते एका व्यक्तीने 2,000 रुपये कर्जाने घेतलेत आणि ते एकूण किती 4 हप्त्यात जे आहे तर त्याने ते परतफेड केलेली आहे. ते आता प्रत्येक हप्त्यात त्यानं काय केलं, आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जे आहे तर ते जास्त दिले. मग समजा जर पहिला हप्ता जर आपण 100 मानला तर पुढचा हप्ता काय येणार, प्रत्येक वेळेस 50 रुपये ॲड करून जास्त दिलेत. मग दुसरा हप्ता येणार 100 अधिक 50. त्याप्रमाणे तिसरा हप्ता परत त्यामध्ये 50 ॲड, 100 अधिक 100. आणि चौथा हप्ता काय येणार 100 अधिक परत त्यामध्ये 50 ॲड म्हणजे 150. तर आता 4 हप्त्यांची किंमत आपल्याला माहिती आहे 2,000 रुपये त्याने परतफेड केलेत. म्हणजे 100 पहिला हप्ता, दुसरा 100 अधिक 50, तिसरा 100 अधिक 100 आणि चौथा 100 अधिक 150 बरोबर 2,000 रुपये. म्हणजेच हे 4 100 अधिक हे यांची बेरीज जर केली तर येते 300 बरोबर 2,000. म्हणजे 4 100 बरोबर काय येणार 2,000मधून हे 300 वजा होईल. 4 100 बरोबर आलं 1700. 100 बरोबर काय येईल 1700 भागिले 4. 4 1 4, 4 चौक 16 उरले 1, 4 2 8 उरले 2, 4 5 20, 425 आलं. तर आता इथे मुले फसतात. बघा 100 हे आलं 425. 100 काय आहे आपला तर पहिला हप्ता आहे. त्याने उत्तरात काय विचारले दुसरा हप्ता. दुसरा हप्ता काय येणार आहे, यामध्ये 50 ॲड होणार. 100 अधिक 50 हा दुसरा हप्ता आहे म्हणजे 475 तुमचं उत्तर येईल. तर इथे दुसरा हप्ता विचारलेला म्हणून तो किती येणार आहे 475. पहिला विचारला असता तर 425 आला असता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. एका 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रांजलीने दीपालीला 35 मीटर अंतराने व 7 सेकंद वेळाने हरवले. तर प्रांजलीने घेतलेला वेळ किती आहे, म्हणजे प्रांजलीने ती 200 मीटरची स्पर्धा किती वेळेत पार केली आपल्याला काढायचे आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा एकूण अंतर तुम्हाला दिलेलं आहे 200 मीटरची स्पर्धा होती. यात काय केलं आहे, प्रांजलीने दीपालीला 35 मीटर अंतर व 7 सेकंद वेळाने जे आहे तर ते हरवलेलं आहे. कोणी प्रांजलीने दीपालीला हरवलेलं आहे. मग आता जेव्हा प्रांजलीने पूर्ण अंतर पार केले तेव्हा दीपाली जी आहे तर ती 35 मीटर जी आहे तर ती मागे होती, कारण तिने 35 मीटरने तिला हरवलेलं आहे. आणि मग 35 मीटरसाठी दीपालीला किती वेळ लागला 7 सेकंद लागले तिला 35 मीटर, कारण ती 7 सेकंदाने आणि 35 मीटरने हरले. मग ती 35 मीटर तिला पूर्ण करायला किती 7 सेकंद लागले. मग ह्यावरून आपल्याला दीपालीचा वेग काढता येईल 35 अंतर भागिले 7, कारण 35 अंतर का आपल्याला 7 सेकंद लागले तिला शेवटचे, म्हणजे 5 मीटर प्रति सेकंद हा कोणाचा वेग आला दीपालीचा वेग आला. मग आता दीपालीला 200 मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल, तर वेळ बरोबर काय एकूण अंतर आहे 200 भागिले दीपालीचा वेग आहे 5 मीटर पर सेकंद. 200 भागिले 5 जर केलं तर 40 सेकंद. 40 सेकंद हे काय लागणार आहे दीपालीला 200 मीटर अंतर कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ आहे. मग प्रांजलीला आपल्याला लागणारा वेळ काढायचा आहे. प्रांजलीला लागणारा वेळ काय दीपालीला लागणारा वेळ मधून 7 सेकंद वजा करावं लागतील, कारण ती 7 सेकंद अगोदर पोचलेली. म्हणजे 40 वजा 7 किती येतं 33 सेकंद. म्हणजे प्रांजलीला लागणारा वेळ किती असणार आहे 33 सेकंद असेल. तर 33 सेकंद तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. घड्याळात एका दिवसात दोन्ही काटे सरळ रेषेत किती वेळा येतात. बघा सरळ रेषेत म्हणजे आता हे तुम्ही जर पाहिलं तर हे घड्याळ आहे बघा. तर यामध्ये समजा हा एक काटा आणि ह्याच्यावर परत जर काटा आला तर हे असं एक आणि ह्याच्या विरुद्ध एक असे 2 वेळेस ते सरळ येतात. म्हणजे एका दिवसात किती 24 तास असतात. म्हणजे 180 डिग्रीमध्ये आणि 0 डिग्रीमध्ये किती येतात हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर बघा सरळ रेषेत म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असणे म्हणजे 2 स्थिती असू शकतात आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे पहिली स्थिती काय जेव्हा दोन्ही काटे एकमेकांवर असतात म्हणजे ओव्हरलॅप असतात किंवा कोइन्साइड असतात एकमेकांवर, म्हणजे त्यांच्यातील कोण किती असतो 0 अंश असतो. आणि दुसरी परिस्थिती म्हणजे काय जेव्हा 2 काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात म्हणजे तेव्हा देखील ते सरळ असतात म्हणजे अपोजिट असतात तेव्हा, म्हणजे त्यांच्यातील कोण तेव्हा किती असतो 180 अंश असतो. आता या दोन्ही स्थितींचा जर आपण विचार केला तर आता एकमेकांच्यावर ते कोइन्साइड जर असतील, आता घड्याळाचे दोन्ही काटे 12 तासात असे एकमेकावर किती वेळेस येतात तर 11 वेळा एकमेकांवर येतात. मग त्यामुळे 24 तासात किती तर 11 म्हणजे 12 तासात 11 वेळा, मग 24 तासात 11 दोन्ही 22 वेळा जे आहे तर ते एकमेकांवर येतील. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला पहा.
अपोजिट म्हणजे 180 डिग्रीला घड्याळाचे दोन्ही काटे 12 तासात 11 वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे सरळ रेषेत येतात. मग त्यामुळे 24 तासात किती 11 दूनी 22 वेळा विरुद्ध दिशेला येतात. म्हणजे हे एकूण सरळ रेषेत येण्याची जर संख्या तुम्ही पाहिली तर हे 0 डिग्रीला म्हणजे एकावर एक ओव्हरलॅप 22 वेळा आणि अपोजिट 22 वेळा 24 तासात म्हणजे 22 दोन्ही किती 44. म्हणजे एका दिवसात घड्याळाचे दोन्ही काटे एकूण 44 वेळा सरळ रेषेत येतात. आपल्याला विचारले फक्त काय सरळ रेषेत कितीदा येतात तर 44 वेळा येतात. ते ज्या प्रश्नाचं उत्तर असेल तर 44 ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98. सुनील व दिलीप मिळून एक व्यवसाय सुरू केला. म्हणजे सुनील आणि दिलीप या दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये होती व दिलीपची गुंतवणूक 35,000 रुपये होती. एकूण नफा 13,800 रुपये म्हणजे त्यांचा जो काय बिझनेस होता त्यामध्ये त्यांना 13,800 रुपये एकूण नफा मिळाला असेल तर दिलीपच्या नफ्याचा वाटा किती असेल आपल्याला काढायचा आहे. तर दिलीपला मिळणारा नफा काढायचा आहे. आता बघा ते काय दिले. सुनीलने गुंतवलेली रक्कम किती आहे 22,500 आणि दिलीपने गुंतवलेली आहे 35,000 रुपये. यांचा जर रेशो तुम्ही काढला तर हे 200 200 कट झाले. 25 9 225 आणि 25 14 350 म्हणजे 914 हे गुणोत्तर येणार आहे. म्हणजे 9x हे जर x प्रमाणात मानलं तर सुनीलचा हिस्सा 9x वाटा मानू नफ्यातील आणि दिलीपचा 14x मानू म्हणजे नफ्यातील वाटा. तर आपल्याला एकूण नफा देखील दिलेला आहे किती 13,800 रुपये दिलेला आहे बघा. मग आता दोघांच्या नफ्याची बेरीज किती असणार आहे 13,800. म्हणजे सुनीलचा हिस्सा 9x दिलीपचा 14x बरोबर किती 13,800. 14 9 23x बरोबर 13,800. हे 23 तिकडे भागाकारात जाईल. x बरोबर 13,822 भागिले 23. 23 1 23 23 संग 138 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती आलं हे 600 आलं. xची किंमत तुम्हाला मिळाली 600. तर आपल्याला काय विचारले दिलीपला मिळणारा नफा. तर दिलीपचा नफा किती आहे 14x आहे. 14 गुणवले xची किंमत 600. 14 संग 84 वरचे 2 शून्य 8,400 रुपये दिलीपला मिळणारा नफा असेल. आणि हेच जर तुम्हाला जर सुनीलला विचारलं असतं तर 9x 14 9 126 म्हणजे त्याचं तेवढं आलं असतं. 14 संग 84 म्हणजे 8,400 ह्याचा आणि त्याचा 9x म्हणजे 9 संग 54 5,400 सुनीलचा आला असता. तर आपल्याला विचारलं दिलीपचा तो आला आहे 8,400 रुपये. सुनीलचा विचार आला असतं तर ऑप्शन ए उत्तर आलं असतं. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी 8,400 रुपये. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. 10 जणांनी प्रतिदिवस 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसामध्ये पूर्ण केले तर 15 जणांना तेच काम बघा काम सेमच आहे तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रतिदिवस किती तास काम करावे लागेल. तर यासाठी फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहितीच आहे तो. तर बघा दिलेल्या माहितीप्रमाणे M1 तुम्हाला 10 दिलेला आहे. M2 15 दिलेला आहे. T1 तुम्हाला 6 तास दिलेले आहेत. T2 किती तास म्हणजे x मानू आपण काढायचा आहे. D1 म्हणजे 18 दिवस आणि D2 दिलेले तुम्हाला 12 म्हणजे 10 कामगार रोज 6 तास काम करून ते काम 18 दिवसात संपवतात. तर 15 कामगार 12 दिवस काम करून ते काम किती तासात काम करून ते संपवतील असं विचारले. W1 बरोबर W2 दिलेलं आहे तेच काम आहे म्हणून. मग फॉर्म्युला काय असतो आपला M1 D1 T1 भागिले W1 बरोबर M2 T2 D2 भागिले W2. W1 W2 सेम आहे म्हणून कट होईल. M1 आहे 10 M2 आहे म्हणजे T2 आहे 6 आणि D1 आहे 18 भागिले हे M2 आणि D2 हे इकडे भागाकारात जातील. M2 किती आहे 15 इकडे आला आणि D2 आहे 12 आला. बघा मग xची किंमत काढायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 6 के 6 6 2 12 2 के 2 2 5 10 5 1 5 5 3 15 3 1 3 3 संग 18 किती आलं 6. मग x बरोबर किती आलं 6. x म्हणजे काय तर कामाचे तास म्हणजे 6 तास एकूण काम करावं लागेल. 15 व्यक्तींना 12 दिवस काम केलं तर ते काम ते 6 तास रोज त्यांना करावं लागेल तेव्हाच ते संपेल. तर बघा 6 तास ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे ते ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर आपल्या या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे 180 मीटर आणि 170 मीटर लांबीच्या 2 रेल्वे गाड्या एकमेकांना समोरासमोरून म्हणजे इकडून एक रेल्वे येत आहे आणि इकडून एक रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे समोरासमोरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 80 किलोमीटर एकाचा रेल्वेचा वेग आहे 80 आणि 80 किलोमीटर प्रति तास आणि 46 किलोमीटर प्रति तास हा दुसऱ्या रेल्वेचा वेळ दिलेला आहे.
तर त्या दोन्ही गाड्यांना एकमेकांना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. तर फक्त एकच लक्षात ठेवा, जेव्हा गाड्या समोरासमोर एकमेकाच्या विरुद्ध येत असतात तेव्हा यांची बेरीज असते आणि एकाच दिशेने जेव्हा जात असतात तेव्हा त्यांची वजाबाकी घ्यायची असते वेगाची. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर आता इथे बघा ट्रेन 1 म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी दिली आहे 180 मीटर, दुसऱ्या रेल्वेची लांबी दिली आहे 170 मीटर. पहिल्या रेल्वेचा वेग दिलेला आहे 80 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्या रेल्वेचा वेग दिलेला आहे 46 किलोमीटर प्रति तास आणि त्या समोरासमोर धावत आहेत म्हणून वेगांची बेरीज होते. एकूण अंतर काय असणार आहे, दोन्ही रेल्वेंची लांबी 180 अधिक 170 म्हणजे 350 मीटर ही एकूण अंतर असेल. एकूण वेग काय असणार आहे, दोन्ही वेगांची बेरीज S1 + S2 म्हणजे 80 + 46 किती आलं 126. हे आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर गुणवले 518 मीटर पर सेकंद आला. 126 गुणवले 518 मीटर पर सेकंद एकूण वेग आला. मग वेळ बरोबर सूत्र काय असतं, अंतर भागिले वेग. अंतर आहे 350 भागिले हे 126 गुणवले 5 भागिले 18 होतं ते वर गुणवले 18 मध्ये जाईल कारण ते भागिले 5 गुणवले 518 होतं ते. तर आता इथे 18 × 18 18 7 26 असे 5 × 5 5 7 35 वर 70 आलं. 7 × 7 7 10 70 आणि 7 10 70 म्हणजे किंवा 1260 भागिले हे पुढं 126 येतं म्हणजे 10 सेकंद येतं याचं ॲन्सर. म्हणजे 10 सेकंद जो आहे तर त्या दोन्ही रेल्वेना एकमेकांना म्हणजे एकमेकांना क्रॉस करण्यासाठी 10 सेकंद एवढा वेळ लागेल. तेच याचं उत्तर असणार आहे. तर 10 सेकंद तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला रेखी परीक्षेचा पेपर सुरू होता. तर या पेपरचे आपण 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.